प्रिय मित्र हो, आपल्या भारतातील दक्षिणेला एक त्रिवेंद्रम धर्म प्रांत आहे केरळामध्ये. आणि त्या केरळाच्या ह्या धर्म प्रांतात 28 एप्रिल 2001 साली एक चमत्कार घडला. आणि त्यावेळी फादर जॉन्सन कर्नूल नावाचे धर्मगुरू मिसा करत होते. तसं पाहता ती मिसा नव्हती, तर संत जूडच्या नावाने नोविना होता. पण त्या नोविना निमित्ताने त्याने साक्रामेंट काढून अल्तारावर ठेवून लोकांच्या भक्तीसाठी खुलं केलेलं होतं. आणि खुलं करीत असताना आणि ती कम्युनिटी भाकर ते होशमध्ये लावत असताना त्यांना एक चमत्कार दिसला. त्या भाकरीवरती त्यांना 3 येशूचे रक्ताचे थेंब दिसले. आणि त्याबरोबर त्यांना आश्चर्य वाटलं. त्याने दोघा तिघांना लोकांना काही बोलावलं आणि विचारलं, तुम्हाला काही दिसते का? आणि त्यावेळा त्या लोकांनी सुद्धा सांगितलं, हो, येशूच्या रक्ताचे थेंब दिसतात. माझ्या प्रिय मित्रांनो, त्यानंतर त्याने जेव्हा ती भक्ती संपली तेव्हा त्याने परत आतमध्ये ठेवलं. तो मॉन्स्ट्रस होता तसाच्या तसा ठेवला. त्या दिवशी ते अजिबात प्रवचन देखील देऊ शकले नाहीत, कारण ते थोडेसे भाराकुल झाले होते. आणि त्या अनुषंगाने त्यांनी विचार केला की आता आपण हे असंच ठेवूया. आणि त्यांना 8 दिवस बाहेर जायचं होतं. त्यानंतर 5 तारखेला, म्हणजेच ज्याला आपण म्हणतो 5 मे, त्या 5 मेला ते जेव्हा परत आले आणि जेव्हा त्यांनी ते टबॅर्नकल उघडलं तेव्हा ते बघत होते की ते थेंब आहेत का. पण त्यावेळेला त्यांना आश्चर्याचा धक्का बसला की त्या थेंब ऐवजी त्या कम्युनियनवरती येशूच्या क्रुसावरील जे चित्र होतं, म्हणजेच त्या ठिकाणी येशूच्या डोक्यावर काट्याचा मुकुट होता आणि माखलेलं रक्ताचं तोंड होतं, ते त्याला दिसू लागलं. आणि त्यानंतर त्याने ज्या प्रकारच्या भावना दाखवल्या त्यावेळेला अनेक लोक आले आणि त्याने सगळ्यांनी पाहिलं. आणि त्या सगळ्यांनी पाहिल्यानंतर प्रिय मित्रांनो, त्यांना थोडीशी भीती वाटली. त्याने खरोखर मांडी घालून ते तिथे रडले. आणि त्यावेळेला त्यांना दिसून आलं की परमेश्वर आपल्याकडून काहीतरी अपेक्षा करत आहे, की कदाचित आपण अविश्वास प्रकट केला असेल, मी सुद्धा केला असेल, आपल्या पॅरिशमधील काही लोकांनी केला असेल, म्हणून देव काहीतरी आपल्याला सांगत आहे. आणि ह्या अनुषंगाने प्रिय मित्रांनो, त्यांनी नंतर बिशपांना देऊन दाखवलं. त्यावेळेला त्यांच्याकडे आर्चबिशप सिरिल बेझलिस हे बिशप होते. आणि मग त्यांनी सांगितलं आणि ती भाकर त्यांनी संशोधनासाठी पाठवली. आणि ते संशोधन झाल्यानंतर त्यांनी जाहीर केलं की खरोखर हा परमेश्वराचा चमत्कार आहे. परंतु ते आर्चबिशप त्यावेळेला म्हणत होते की जे आपण आतापर्यंत सगळे विश्वास ठेवत आहोत तो आपला विश्वास खरा आहेच, परंतु आज कदाचित प्रभू ख्रिस्त आपल्याकडून अधिक काहीतरी अपेक्षा करीत असेल. म्हणजे आपलं जीवनाचं समर्पण आपण प्रभूला आणि ह्या समाजाला ईश्वर भक्ती आणि शेजार प्रीती ह्यासाठी कसं काय अर्पण करू शकतो ह्याविषयी ते बोलत राहिले. आणि त्या अनुषंगाने बऱ्याचशा लोकांनी हा अनुभव घेतला. आता किती लोकांच्या अंतःकरणामध्ये हा बदल झाला हे आपल्याला सांगता येत नाही, परंतु त्या चमत्काराची वार्ता सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्या ठिकाणी फार मोठा चमत्कार पाहण्यासाठी अनेक ठिकाणाहून लोक धावत पळत आले.
ह्याचा अनुभव त्या लोकांनी त्यावेळेला घेतला.